सध्या जगाचं लक्ष एका सामुद्रधुनीकडे लागलंय, ती म्हणजे हॉर्मुझची सामुद्रधुनी। जगातील 20% कच्च्या तेलाचा पुरवठा याच छोट्याशा मार्गातून होतो। पण आता इथे सुरू आहे विज्ञानाचा कस आणि जगाची कोंडी। अमेरिकेने या खाडीतून इराणने पेरलेले जलसुरंग काढायला सुरुवात केली आहे, पण हे काम वाटतं तितकं सोपं नाहीये। हे ऑपरेशन नेमकं कसं चालतं हे समजून घेण्यासाठी आपल्याला 3 टप्पे पाहावे लागतील। पहिलं, शोध म्हणजे डिटेक्शन। सर्वात आधी एव्हेंजर क्लास नौका समुद्राच्या तळाशी सोनार लहरी सोडतात। जसा वटवाघूळ अंधारात मार्ग शोधतो, तसंच या लहरी धातूवर आदळून परत येतात आणि कॉम्प्युटरवर त्या सुरंगाची 3D प्रतिमा तयार होते। दुसरं म्हणजे ओळख म्हणजे आयडेंटिफिकेशन। एकदा प्रतिमा दिसली की पिवळ्या रंगाचा एक रोबोट, ज्याला AUV-9 म्हणतात, पाण्यात सोडला जातो। हा रोबोट त्या सुरुंगाजवळ जाऊन तो नेमका कोणत्या प्रकारचा आहे याची खात्रीलायक माहिती गोळा करतो। तिसरा म्हणजे नष्ट करणे म्हणजे न्यूट्रलायझेशन। शेवटी येतो ROV-7 रोबोट। याला छोटे रोबोटिक हात असतात। हा रोबोट एकतर सुरुंगाची साखळी कापतो किंवा तिथे छोटा स्फोट करून तो सुरुंग निकामी करतो। पण इथेच खरा ट्विस्ट आहे। इराणकडे फक्त साधे सुरुंग नाहीत, तर स्मार्ट माइन्स आहेत। हे सुरुंग जहाजाच्या इंजिनचा आवाज ओळखून फुटतात। जर इराणने अमेरिकन रोबोट्सचे सिग्नल जॅम केले तर हेच रोबोट्स उलट अमेरिकेच्या जहाजांवर आदळू शकतात। अमेरिकेची जहाजे जेव्हा सुरुंग काढत असतात तेव्हा त्यांचा वेग खूप कमी असतो। या संत वेगाचा फायदा घेऊन इराण सुसाइड बोट्सने हल्ला करण्याची दाट शक्यता आहे। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, खाडीत तब्बल 3000 ते 5000 सुरुंग असण्याची शक्यता आहे। हे सर्व काढायला किमान 15 ते 20 दिवस लागतील। जर 15 दिवस जगाचं तेल थांबलं तर तेलाचे भाव $150च्या पार जातील। म्हणजेच हे फक्त युद्ध नाही, तर जगाच्या अर्थव्यवस्थेचं नाक दाबण्याचा प्रकार आहे। थोडक्यात काय, तर हे युद्ध केवळ शस्त्रांनी नाही, तर वेळ आणि संयमाने जिंकलं जाणार आहे। तुम्हाला काय वाटतं, अमेरिका हे सुरुंग यशस्वीपणे काढणार की इराणच्या स्मार्ट माइन्स मध्ये अडकणार? कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी सबस्क्राइब करा जबरी खबरी।